नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. मित्रांनो, आज मला एक मजेशीर गोष्ट आठवली. आमच्या तरुणपणाची कॉलेज वगैरे असा कॉलेज वगैरे जातानाच्या काळात असेल. 50 वर्ष जुनी गोष्ट आहे. कुठल्या तरी एका दिवाळी अंकामध्ये एक व्यंगचित्र बघितलं. एक व्यंगचित्र बघितलं. एक काहीतरी चित्रकला प्रदर्शन आहे. चित्रकला प्रदर्शनामध्ये तुम्हाला माहिती आहे त्याच्या मोठ्या मोठ्या फ्रेम लावलेल्या असतात. त्याच्यात काय काय वेगवेगळी आकार उकार असतात. तर एक चित्र असं होतं की नुसतीच फ्रेम दिसते आणि काहीच नाही. आणि तो एवढूशी दाढी असलेला एक चित्रकार, त्याला तो प्रेक्षक आलेला बघायला, प्रदर्शन बघायला आलेला एक माणूस त्या चित्रकाराला विचारतो, हे तुमचं चित्र जे लावलेलं आहे, हे चित्र नेमकं कशाचं आहे? तो चित्रकार सांगतो, हे चरणाऱ्या गायीचं चित्र आहे. तो बिचारा माणूस त्या कार्टूनकडे बघतो आणि परत अचंबित होऊन त्या चित्रकाराला विचारतो, अहो तुम्ही म्हणताय चरणाऱ्या गायीचं चित्र आहे, पण त्याच्यात गायीने चरण्यासाठी जे गवत असावं लागतं ते गवत तर कुठेच दिसत नाही. तो म्हणतो, अर्थातच गवत कसं दिसेल? गायीने गवत खाऊन टाकले. मग तो म्हणतो, असं पण मग गायीने गवत खाल्ले तर चरणारी गाय कुठे आहे? तो चित्रकार म्हणतो, मूर्ख आहात का म्हणाला? सगळा चारा खाऊन संपला असेल तर गाय तिथे थांबेल कशाला? तेव्हा तो चित्रकार म्हणतो, अहो हा कोरा कागद आहे, याच्यात ना गाय आहे, ना चरणारी गाय दिसते, ना जो चारा चरते तो चारा पण दिसत आहे. मग याला कोरा कागद का म्हणायचं नाही? चरणारी गाय असं नाव का द्यायचं या चित्राला? तो म्हणतो, गाय थांबून राहणार आहे का? हिरवं गवत बघितलं की गाय चरणारच चरणार. आणि चरून चरून गवत संपलं तर गाय तिथे थांबायला कशाला? त्यामुळे मी चित्र काढायला गेलो. ते चित्र काढायला गेलो तेव्हा चारा संपलेला होता आणि गाय थांबलेली नव्हती. पण मला चरणाऱ्या गायीचं चित्र काढायचं होतं म्हणून तिथे गेलो. तेव्हा निघालेलं हे चित्र आहे. परिस्थिती समजा, टायमिंग समजा, वगैरे वगैरे. हे गमतीशीर काहीतरी असं चित्र मालिका होती, मला आठवत नाही आता नेमकी. पण अशी होती. तो युक्तिवाद जो आहे, तो युक्तिवाद मला आज अचानक आठवला. कारण दिल्लीत निवडणूक हरलेले, स्वतःच्या आमदारकीची निवडणूक हरलेले आणि दिल्लीची सत्ता 10 वर्षानंतर गमावलेले अरविंद केजरीवाल यांचं आता भवितव्य काय, आम आदमी पक्षाचं पुढे भवितव्य काय, असा एक व्हिडिओ माझा बघण्यात आला. आणि त्या व्हिडिओमध्ये चर्चा करताना त्या आम आदमी पार्टीचे एक प्रवक्ते होते. ते म्हणाले, अरे कसला खोटा, सगळा ध्वजंत खोटे खटले घातलेत, काहीच नाही, एवढा तपास केला, एवढा वेळ आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं, पण कुठेही भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याचे पैसे मिळाले नाहीत, एक चवन्नी नाही मिली. तो युक्तिवाद ऐकला आणि मला हे जवळजवळ 50 वर्षापूर्वीचं एक व्यंगचित्र मालिकेतलं कथानक आठवलं की चवन्नी नाही मिली कसं मिळेल? मिळेल तर कशी मिळेल? एक कोरा कागद, चरणाऱ्या गायीचं चित्र, गाय कुठे आहे? तर गाय चरून संपल्यामुळे गेली. मग गवत कुठे आहे? तर चरून गायीने गवत सगळं खाल्लंय. तर दिसणार कसं? अख्खा केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचा जो त्यांच्या बाबतीतला युक्तिवाद आहे, तो नेमका तसा एक कोरा कागद आहे. इथे चारा होता, गेला कुठे? गायीच्या पोटात गेला. आणि गाय कुठे? गाय चरल्यावर कशाला थांबेल, निघून गेली. आम आदमी पार्टी घोटाळ्यांचे आरोप फेटाळताना नेमका असा युक्तिवाद करते. ही चवन्नी नाही मिली. पण चवन्नी नाही मिळाली तरी गवताचा चारा खाऊन झाला, तरी त्या गवताची खाली किरकोळ उरलेले खुंटे आणि काय ते मुळं बिळं असतातच, ती सुद्धा त्या कागदावर नव्हती. एक गमतीशीर गोष्ट ही या लोकांनी राजकारणात यशस्वी करून दाखवली. भ्रष्टाचार हा कसा असतो बघा, चवन्नी नाही मिली.
असो मित्रांनो, गंमत आठवली म्हणून सांगितलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.